राऊंड 2 हा खरं तर म्हणला जाईल अपेक्षेचा राऊंड. त्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळेल का? आणि कॅप राऊंड 1 ला जी परिस्थिती होती ती कॅप राऊंड 2 ला नाहीये. व्हॅकंट सीटचा विचार करून आपल्याला पुढे जावं लागेल. नाही घेतलं तर तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर. चालू करूया आजचा व्हिडिओ. कॅप राऊंड 2 ऑप्शन फॉर्म स्ट्रॅटेजी. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर यात मिळणार आहेत. ना तुम्ही काय विचार करताय? कॅप राऊंड 1 मध्ये ज्यांनी बेटरमेंट केलंय त्यांना काळजी आहे की आपल्याला याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळेल का? आणि कॅप राऊंड 1 मध्ये ज्यांना सीटच मिळालं नाही त्यांना विद्यार्थ्यांना वाटते की आपल्याला कॉलेज मिळेल का? मग कॅप राऊंड 2 हा खरं तर म्हणला जाईल अपेक्षेचा राऊंड, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काहीतरी हवं आहे. कॅप 1 मध्येच खरं तर सीट मिळावी अशी बऱ्याच विद्यार्थ्यांची अपेक्षा होती, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा अपेक्षाभंग कॅप राऊंड 1 ने गेला. म्हणून आता कॅप राऊंड 2 कडे मुलं खूप आशेने अपेक्षेने पाहत आहेत. आणि पहिल्या राऊंड मध्ये काही चुका झाल्या असतील, ऑप्शन फॉर्म भरताना क्रम चुकला असेल, प्रेफरन्स देताना नसेल, कॉलेज लिस्ट बरोबर बनली नसेल, तर त्या चुकांमुळे तुमचा कॉलेज मिळण्याचे चान्सेस कमी झाले असतील, तर आता तुम्हाला कॅप राऊंड 2 ही एक संधी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या झालेल्या चुका दुरुस्त करून आता चांगल्यातलं चांगलं बेटर कॉलेज मिळण्यासाठी प्रयत्न करू शकता. यासाठी करायचं काय? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट सांगणार आहे की कॅप राऊंड ज्यांना बेटरमेंट मिळाले त्यांच्यासाठी काय करायचं, ज्यांना कॉलेज मिळालं नाही त्यांच्यासाठी काय ऑप्शन असणार आहेत, ऑप्शन फॉर्म तुमचा कसा दिसणार आहे आणि तुम्हाला कशा प्रकारे भरायचं, या सगळ्या गोष्टी कॅप राऊंड पूर्वी काय विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे, काय विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहेत, तर काहींना सीटच मिळालेलं नाही. म्हणजे कॅप राऊंड 1 ला जी परिस्थिती होती ती कॅप राऊंड 2 ला नाहीये. ह्याच्यामध्ये चेंजेस झालेला आहे. त्याच्यामुळे कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म भरताना हे सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला आपलं योग्य कॉलेज मिळेल. त्याच्यामध्ये सुरुवातीला जशी कॉलेज लिस्ट बनवली होती ती लक्षात घेता आता पुन्हा एकदा त्याच्यात काही चेंजेस करावे लागतील आणि थोडेफार प्रेफरन्स ऑर्डर चेक करावं लागेल आणि व्हॅकंट सीटचा विचार करून आपल्याला पुढे जावं लागेल. हा एक त्यातला फरक आहे. आणखी तिसरा एक पॉईंट लक्षात घ्या, ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची की हा कॅप राऊंड 2 आहे. कॅप राऊंड 1 मध्ये एक कॉलेज जे तुमचं पहिल्या नंबरला होतं ते ऑटो फ्रीज होतं. म्हणजे तुम्हाला जर पहिलं कॉलेज मिळालं प्रेफरन्स मधलं तर तुम्हाला ते घ्यावंच लागणार होतं. नाही घेतलं तर तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर. ते ऑटो फ्रीज होतं. दुसऱ्या राऊंडला येताना आता आपल्या 3 जे पहिले ऑप्शन दिलेले आहेत, तर त्याच्यामधलं जर तुम्हाला एक कॉलेज मिळालं तर तुम्हाला ते घ्यावे लागणार आहे किंवा ते ऑटो फ्रीजच होणार आहे. जर तुम्ही ते घेतलेलं नाही तर तुम्हाला राऊंडच्या बाहेर जावे लागेल किंवा कॅपच्या जे काही राऊंड आहेत त्याच्या बाहेर जावं लागेल. सो लक्षात घ्या, तुम्हाला हे 3 पहिले कॉलेज टाकताना खूप विचार करून टाकावे लागणार आहेत की जे तुम्हाला घ्यायचे आहेत, जे तुमच्या प्रेफरन्स ऑर्डरमध्ये वरती येतात आणि जे खरंच चांगले कॉलेज आहेत. असे 3 कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये शोधून ठेवा जे तुम्हाला पहिल्या 3 ऑप्शनला टाकायचे आहेत. आयदर तुम्ही पहिली स्ट्रॅटेजी वापरू शकता, जे गव्हर्नमेंट कॉलेजेस जे तुम्हाला न मिळणार तर असे वरती टाकले, म्हणजे ते मिळाले नाही मिळाले तरी काही फरक पडत नाही असं आपण म्हणलेलं होतं तसं. किंवा 3 असे कॉलेज टाका ज्यातलं एक कॉलेज मिळालं तर तुम्ही कॅप राऊंड 2 नंतर ॲडमिशन घेऊ शकता. ही कॅप राऊंडचा 2 चा ऑप्शन फॉर्म भरताना विचारात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर कॅप राऊंड 3 चा ऑप्शन फॉर्म ज्यावेळेस तुमच्या पुढे येईल तो कसा दिसेल, तर आता इथं 2 प्रकारचा ऑप्शन फॉर्म, कारण की एक आहे बेटरमेंट केलेल्यांसाठीचा ऑप्शन फॉर्म आणि दुसरा आयोजनने कॉलेज सीटच अलॉट झाली नव्हती त्याच्यामुळे त्यांना कोणतेच ऑप्शन त्यांच्या ह्याच्यामध्ये सेव्ह असलेले दिसणार नाही. आणि ज्यांनी बेटरमेंट केली त्यांच्यासाठी काय दिसणार आहे, समजा एखाद्याला 25 क्रमांकाचं कॉलेज मिळालं होतं तर त्याला ते 25च्या वरचे जे कॉलेज आहेत ते त्याच्या लिस्टमध्ये दिसतील आणि 25वा नंबर हा तुमच्या कॉलेजचा असेल. मग तुम्ही ते 25 कॉलेज आहे तसे ठेवून लिस्ट आहे तशी सेव्ह पण करू शकता कॅप राऊंड 2 ला. किंवा हा यावर्षी याच्यामध्ये काही चेंजेस होतोय का बघूया, कारण की याच्यापूर्वी असंच व्हायचं आणि त्याच्यानंतर कॉलेज टाकलेले ते चेंज करून आता तुम्ही फ्रेश लिस्ट जर भरली, समजा तुम्ही 100 ऑप्शन टाकले तर तुम्ही पहिले ऑप्शन टाकण्याची गरज नाही, आता तुम्हाला पूर्ण नवीन लिस्ट भरता येईल. आता समजा तुम्ही 1 ते 100 असे नवीन ऑप्शन टाकले तर तुमचं जे पहिल्या राऊंडला लागलेलं कॉलेज आहे
ते सगळ्यात शेवटी येतं, म्हणजे 100 ऑप्शन नंतर 101 नंबरचा ऑप्शन हा तुमचं कॉलेज असतं. म्हणजे वरच्या 100 मधलं जर कोणतं कॉलेज तुम्हाला लागलेलं नाही तर तुम्हाला 101 नंबरचं कॉलेज, म्हणजे जे तुमचं ऑलरेडी पहिल्या राऊंडला मिळालेलं आहे ते कॉलेज तुम्हाला मिळतं. त्यासाठी ते सगळ्यात शेवटी जवळ, मग ते कॉलेज जर कोणतंच तुम्हाला त्यामध्ये अलॉट नाही झालं तर शेवटी तुमचं जे पहिलं कॉलेज होतं तेच तुम्हाला मिळणार आहे. हे एवढं कन्फर्म आहे तुम्ही बेटरमेंट केल्यामुळे. मग जर तुम्हाला मिळालं तर तुमच्या पुढे परत एकदा दोन ऑप्शन असतील. एक तर तुम्ही बेटरमेंट करून कॅप राऊंड 3 साठी जाऊ शकता, किंवा फ्रीज करून पहिलं जे तुम्हाला पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज आहे ते सिलेक्ट करून तिथे ॲडमिशन घेऊ शकता. चॉईस तुमची आहे. कारण तुम्हाला जर पहिल्याच राऊंडला ते कॉलेज नको वाटत होतं आणि त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज हवं असेल तर तुम्ही साहजिकच कॅप राऊंड 3ला जाण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून एक बेटरमेंट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑप्शन फॉर्मची एक स्ट्रॅटर्जी आहे. पण आता तुम्ही याच्यात नवीन चेंजेस काय करू शकता, तुम्ही आता असे कॉलेजेस बघा जे तुम्हाला आत्ताच्या कॉलेजपेक्षा बेटर वाटतात. त्यात ही चूक करू नका की एखादं कॉलेज जे खाली होतं, म्हणजे आता 25 क्रमांकाचं कॉलेज मिळाले आणि त्याच्या खालचे 40-50 नंबरचं कॉलेज आहे जे तुम्हाला नकोच होतं ते वरती टाकू नका. मग काय होईल, ते मिळून जाईल, आत्ता मिळालेलं कॉलेज निघून जाईल. म्हणजे तुम्हाला परत एकदा लोवरच कॉलेज मिळणार आहे. म्हणून ही चूक करू नका. टाकताना बेटर म्हणजे चांगल्यातले चांगले कॉलेज जे मिळाले त्याच्यापेक्षा चांगली कॉलेजेस तुम्हाला वाटतात, चांगली ब्रांच वाटतात, ते तुमच्या लिस्टमध्ये इन्क्लूड झाले पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्यासाठी अजूनही वेळ आहे. 2 दिवसामध्ये योग्य प्रकारे आपली लिस्ट तयार करा आणि ती लिस्टच भरा. त्याच्यामध्ये प्रेफरन्स ऑर्डर चुकून देऊ नका. बेटरमेंट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप खास गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा. आता दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी ज्यांना कोणतंच कॉलेज अलॉट झालेलं नाही, म्हणजे त्यांना पहिल्या राऊंडलाही कॉलेज मिळालेलं नाहीये आणि त्यांना आता ऑप्शन फॉर्म फ्रेश भरायचा आहे. म्हणजे आता पुन्हा एकदा कॉलेजची लिस्ट टाकायची आणि 0 ते म्हणजे 1 ते 300 तर असे तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येतील. तुम्ही किती पण ऑप्शन फॉर्म भरू शकताय, ऑप्शन भरू शकताय. मग जर तुम्ही ऑप्शन टाकायला सुरुवात केली आणि पहिलीच कॉलेजची लिस्ट रिपीट केली, तुम्हाला वाटतंय का तुम्हाला परत एकदा कॉलेज मिळेल, तर तुमचं इथं चुकू शकतं. मग तुम्हाला काय करायचंय, आता स्ट्रॅटर्जी बरोबर करायची. तुम्हाला व्हॅकंट सीट, त्याच्यानंतर पहिल्या कॉलेजचा पहिल्या मागच्या वर्षी पहिल्या राऊंड नंतरचा कट ऑफ, या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवून कॉलेजची लिस्ट पुन्हा एकदा रिवाईज करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की समजा आता बऱ्याच कॉलेज ब्रांचचा कट ऑफ वाढलाय, कॉलेजचा कट ऑफ वाढलेला आहे. जसं की सिव्हिल ब्रांचला काही काही ठिकाणी 77-74% असणाऱ्या पर्सेंटाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांना पण कॉलेज मिळालं नाही, जिथे यापूर्वी 50-40% वाल्याला ऍडमिशन मिळत होती. मग असं होत असेल तर तुम्ही पुन्हा एकदा तीच चूक करू नका. थोडासा कट ऑफ वाढलेला लक्षात घ्या आणि त्यानुसार पुन्हा एकदा कॉलेजची लिस्ट बनवा. जर तुम्ही तो लक्षात घेतला नाही तर तुम्हाला परत एकदा कॉलेज अलॉट होणार नाही. हे यावेळेसची चूक असेल. आणि जर तुम्ही दुसऱ्या राऊंड नंतरही कॉलेज अलॉट नाही झालं तर तिसऱ्या राऊंडला परत चान्सेस कमी होऊ शकतात, कारण की पहिल्या राऊंडला फ्रीज करणाऱ्यांची संख्या कमी होती, पण दुसऱ्या राऊंडला ती वाढू शकते, तिसऱ्या राऊंडला तर खूप जास्त होते. म्हणून जेवढे राऊंड संपत जातील तेवढं तुम्हाला आता परफेक्शनवर यायचंय. आता ट्राय करण्यासाठी वेळ नाहीये. त्याच्यामुळे ऑप्शन फॉर्म हा व्यवस्थितच भरायचा. कॉलेजची लिस्ट ही चांगलीच हवी. त्याच्यामध्ये आता तुम्हाला लक्षात आलं असेल कोणते कॉलेज आपल्या लिस्टमध्ये हवेत, कोणते कॉलेज आपल्याकडे नकोत, कोणते कॉलेज तुमचे ड्रीम कॉलेज आहेत, कोणते कॉलेज तुमचे सेफ कॉलेज आहेत, कोणते कॉलेज तुमचे टार्गेट कॉलेज आहेत. या 3 सेक्शन मध्ये डिवाइड करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ऑप्शन फॉर्म भरताना घाई करू नका. व्यवस्थित अशा प्रकारे ऑप्शन फॉर्म भरा, म्हणजे तुम्हाला ही लिस्ट आणि हे प्रेफरन्स लावायला मदत होईल. एखादं कॉलेज चुकून त्याच्यामध्ये राहिलं तर काय होतं, ते अलॉट होते आणि तुम्हाला पुन्हा एकदा सेकंड राऊंडवर म्हणजे ऑप्शन 3 वर कॅप राऊंड 3 वर तुम्हाला डिपेंडंट राहावं लागतं. सो ही एक काळजी घ्या. हे 2 प्रकारचे ऑप्शन फॉर्म आता आपण पाहिलेले आहेत. आता याच्यानंतर काय महत्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्यात, तर उद्या 6 ऑगस्टला व्हॅकंट सीट मॅट्रिक्स येणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत. त्या पाहूनच तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात करायची. लक्षात ठेवा, 6 ऑगस्टला ही लिस्ट येते, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल्स पाहायला मिळतील. त्या कुठे कशा मिळणार आहेत ते आपण उद्या एक व्हिडिओ टाकू, त्याच्यात तुम्ही पुन्हा एकदा पहा. ते पाहूनच तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे.
असलेले कॉलेजेस कमीत कमी ठेवा आणि त्यांना वरच्या प्रेफरन्समध्ये येऊ देऊ नका. कॅप राऊंड 2 हा खूप महत्त्वाचा आहे, कारण की कॅप राऊंड 2 नंतर आता ह्यावेळेस कॉम्पिटिशन खूप आहे. मी ते पण सांगितलं तुम्हाला. 2.5 लाख विद्यार्थ्यांनी जे रजिस्ट्रेशन केलं होतं त्याच्यापैकी 2,20,000 विद्यार्थ्यांनी कमीत कमी ऑप्शन फॉर्म भरले होते. त्यातल्या 1,60,000 विद्यार्थ्यांनी मला वाटतंय की ऑप्शन जे बेटरमेंट वगैरे मध्ये आले होते आणि काही जागा शिल्लक राहिल्या. उद्या याच्या अधिकृत आकडे येतील. आता जे आकडे दिसतात त्याच्यावरून मी तुम्हाला सांगत आहे, पण उद्या हे आकडे व्यवस्थित आपल्या लक्षात येतील आणि हे सगळे आकडे बघूनच तुम्हाला पुढे जायचं. शेवटी जाता जाता एक सांगतो, कॅप राऊंडला कमीत कमी चांगलं कॉलेज हातात येईल ही गोष्ट लक्षात घ्या. कॅप राऊंड 2 नंतर आपण अशा कॉलेजला टार्गेट करा जे तुम्हाला हवे आहेत. असे 10-15 कॉलेज तुम्ही डिसाईड करा, ते तुमच्या ऑप्शन फॉर्म मध्ये आता हवेच ना. त्याचा दुसरी गोष्ट, तुम्हाला 50% आलं तुम्ही 80% वाले टार्गेट करताल चालणार नाही. तुम्ही आता कट ऑफ व्हा, तुम्हाला त्या कट ऑफचा अंदाज घेऊन कॉलेजेस टाकायचे आहेत. म्हणजे कॅप राऊंड 2 ला तुम्हाला जास्तीत जास्त चान्सेस वाढले पाहिजे. कॉलेज हातात मिळणं गरजेचं आहे. ज्याच्या हातात कॉलेज राहणार नाही त्यांना पुढचा राऊंड, त्याच्या पुढचे राऊंड आणि नंतर इन्स्टिट्यूट राऊंड पर्यंत जावे लागणार आहे. सो ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे पण चांगलं मिळालेलं नाहीये त्यांनीही लक्षात ठेवा, एक सॅटिस्फॅक्टरी कॉलेज तरी तुमच्या हातात पाहिजे, ज्याच्या भरोश्यावर तुम्ही बेटरमेंट करत 4थ्या राऊंड पर्यंत जाऊ शकता. आणि